आज या ठिकाणी स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर ज्यांचं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे प्राध्यापक गणेश महाराज शिंदे हे खरं तर या ठिकाणी प्रबोधन करणार आहे. मी त्याच्या अगोदर खरं तर बोलणं उचित नाही. मी 1 मिनिटात या ठिकाणी माझं भाषण शिकवतो. खरं तर वल्लभ शेठ बेनके या तालुक्यातील कार्य आपल्याला सगळ्यांना ज्ञात. आमदार असताना खरं तर या जुन्नर तालुक्यातील स्वर्गीय निवृत्तीशील शेतकरी असतील, शिवाजीदादा काळे असतील, सोपानशेठ शेतकरी असतील आणि वल्लभ शेठ असतील यांनी एकत्रितरित्या या जुन्नर तालुक्यातील शेतकरी असतील आणि या जुन्नर तालुक्याचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे ते एकत्रितरित्या विचाराने हा जुन्नर तालुका कार्यकर्ते असतील, महिला असतील, तरुण असेल यांना एकत्रितरित्या पुढे न्यायचं काम सातत्याने त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि तोच वसा आणि वारसा घेऊन मग काळे शेतकरी बेनके हे समीकरण या जुन्नर तालुक्याला सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच पद्धतीने मग संजयराव काळे असतील, अतुल शेठ असतील किंवा मी असेल आम्ही सगळे एकत्रितरित्या या ठिकाणी काम करतोय. खरं तर विविध सहकारी साखर कारखान्याची नियोजित बोर्डाची मीटिंग आज या ठिकाणी आहे. सकाळी 10 वाजता तो टायमिंग होता, परंतु आज जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्व संचालक मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विघ्नर परिवार आणि माझ्या शेरकर परिवाराच्या वतीने त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करतो. माझ्याबरोबर उपस्थित झालेले विघ्नर कारखान्याचे संचालक वैभव शेठ कोरडे असतील, विवेक शेठ काकडे असतील, यशराज शेठ काकडे असतील, यशराज शेठ काळे असतील, त्यांचे खिलारी असतील, अशोकदादा गुलाब या निमित्ताने या ठिकाणी भेटून गेलेले आहेत आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.